नाना पटोलेंशी सुद्धा संपर्क साधला होता. ठाकरे साहेबांच्या बरोबर तर मी ते कमिशनर होतो तेव्हापासून त्यांची ओळखच आहे. त्यांना सुद्धा संपर्क साधला होता. मला कोणताही प्रतिसाद कसलाही प्रतिसाद भेटला नाही. मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आमच्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या नावाची चर्चा देखील सुरू झाली होती. आपण उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढवणार अशी चर्चा देखील रंगली. मात्र अचानक आपण एक पत्रक काढून उमेदवारी लढणार नाही असं घोषणा केली. काय यामागचं कारण असावं? आम्ही जेव्हा सूचना केली होती, घोषणा केली होती की मी लढणार आहे, त्यावेळी एकही कॅन्डिडेट कुठल्याही मैदानावर नव्हतं. आम्ही अकोला, विलेपार्ले, निर्मल नगर या भागात मी DCP राहिलेलो आहे जुन्या काळात जेव्हा दंगल उडाली होती. तर त्यापैकी बरेचसे लोकांनी मला अकोलाचे मुख्यतः त्यांनी म्हटलं, नाही साहेब आपण उभे राहा, आता इथे कोणी नाही आहे आणि त्यांच्या मनात होता की आम्ही आपल्याला सांसद म्हणून बघू इच्छितो. म्हटलं ठीक आहे आपण करूया. तर त्या मानाने मी माझी तयारी दर्शवली होती. मात्र जेव्हा माझी उमेदवारीसाठी मी सगळ्या वृत्तपत्रात आला, तुमच्या प्रसार माध्यमातून सुद्धा जेव्हा हे बातमी यायला लागली, तेव्हा बरेचसे लोकांनी मला संपर्क साधला आणि तुम्ही आमचा खेळ बिघडताय आणि तुम्ही ह्यावेळी कृपा करून उभा राहू नये. ते तर झाला, त्यांच्यात मी तेवढा ऐकणार नव्हतो. पण बरेचसे माझे जे वरिष्ठ लोक आहेत, त्यांचं नाव मी घेत नाही, पण आमचे शिक्षक वर्ग जे आम्ही IITचे आहे, त्यांनीसुद्धा मला सांगितलं की आता ही वेळ नाही आहे. त्यांनी कोणाच्या पक्षाच्या बाजूने ते बोलले नाही. ते म्हटले नाही तुम्ही थोडा आपण बघा, ही वेळ बहुतेक आपण नको लढा, नंतर आपण बघता येईल. तर त्यांच्या सगळ्या लोकांचा विचार करून मी आणि तसा एक दुसराही प्रश्न होता की मलाही मी आयुक्त होतो, मी DGP होतो आणि त्याच्यानंतरसुद्धा कोणताही पक्ष आमच्या बाजूला उभा राहायला तयार नाही. तर थोडीफार मलाही खंत वाटली. काय मी अनाऊन्स केला होता तेव्हा कोणत्याही पक्षाचा उमेदवारच नव्हता आणि जाहीर केल्यानंतरसुद्धा मला खरंच कोणाच्याही असा त्यांच्याकडून की नाही तुम्ही आमच्या पक्षाचे उमेदवार व्हा असं काही आलं नाही. जनतेची इच्छा होती, मात्र काही राजकीय पक्षांकडून तुम्हाला तशी सूचना करण्यात आली की आमचा खेळ बिघडू नका. असं कोणता पक्ष होता? नेमका रोग कोणाकडे आहे आपला? नाही आम्हाला खरोखरच MVA गटाचंच सांगू शकतो. MVA आहे इथे महायुती, त्यांच्याकडच्या लोकांनी मला सांगितलं होतं की आपण आमचा खेळ बिघडतोय. निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, जनतेने आग्रह केला. या संदर्भात आपण महाविकास आघाडीचे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील यांच्याशी संपर्क वगैरे साधला होता? मी नाना पटोलेंशी सुद्धा संपर्क साधला होता. ठाकरे साहेबांच्या बरोबर तर मी ते कमिशनर होतो तेव्हापासून त्यांची ओळखच आहे. त्यांना सुद्धा संपर्क साधला होता. मला कोणताही कसलाही प्रतिसाद भेटला नाही. सर, एक आता 26/11चा जो आतंकवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यासंदर्भात काँग्रेसचे विजय वडेट्टीवारांनी एक दावा केला आहे की कसाबच्या गोळीने करकरेंचा मृत्यू झाला नसून RSSच्या संबंधित जे पोलीस अधिकारी होते त्याच्या गोळीने करकरेंचा मृत्यू झाला. आपल्याला काय वाटतं या दाव्यामध्ये? त्यांच्या वक्तव्य मी वर्तमानपत्रात वाचलं आहे. त्याने कोणत्या आधारावर अशी सूचना केली आहे की असं वक्तव्य केलं आहे ते मला सांगता येत नाही. माझी माहितीप्रमाणे त्याच्या काही इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर मी नव्हतो, पण मी सुद्धा जे काही पाहिलं आहे किंवा वाचलं आहे त्यामध्ये तसा तर उल्लेख माझ्यासमोर तर आला नाही. तर त्यांनी कोणत्या आधारावर हे सांगितलं असेल त्यांनीच सांगावं, मला माहिती नाही त्याच्यावर. सर, एक शेवटचा प्रश्न. आता लोकसभा निवडणुकीचा प्रक्रिया पार पडलेली आहे, जवळपास आपली संधी देखील आता गेलेली आहे. मात्र जर भविष्यात विधानसभा किंवा इतर कुठल्या राज्यसभेचा जर विचार केला तर कोणत्या पक्षाकडून आपण निवडणूक लढू शकाल? नाही, सध्याच्या जे माझा अनुभव आहे ज्यामध्ये असं वाटतं की पक्षाचे लोक त्यांना कॅन्डिडेटची गरजच नाही, त्यांचा पक्ष आहे म्हणून ते जिंकून येणार असा स्पष्ट झाला आहे. तर मला वाटतं की आम्हाला स्वतःहूनच काहीतरी प्रयत्न करावा लागेल. विनाकारण कोणताही पक्ष मला पाठिंबा देईल याच्या भरोसेवर राहून चालणार नाही. हे होते संजय पांडे सर.
भविष्यात जर निवडणूक लढण्याचा विचार केला तर अपक्ष म्हणूनच निवडणूक लढली जाईल, कारण कोणत्याही पक्ष आपल्याला पाठिंबा देणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरा पर्सन महेंद्रसह मी संजय गडदे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.